नेटवर बघून ही रेसिपी केली आणि काय सांगू तुम्हाला, रेसिपी एकदम फसली. आप्पे तर अजिबात व्यवस्थित होत नव्हते. मग काय, सोनालीज किचनमध्ये एक मस्त अशी ट्रिक वापरली मी आणि आप्पे आपले फटाफट व्यवस्थित असे तयार करून घेतले. आता ही रेसिपी एकदम साधी सोपी करताना तर वाटते, पण पुढं जाऊन या रेसिपीमध्ये भरपूर टिप आणि ट्रिक आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला पुढं पाहूया आपण रेसिपी आहे तरी काय. तर हो, आज आपण मस्त असे पोहे न बनवता पोह्याचे आप्पे बनवतोय. आहे की नाही मजेशीर रेसिपी? अहो, बघायला इतकी सोपी वाटणारी ही रेसिपी केल्यावर मात्र ती पूर्णच फसली होती. आता फसल्यानंतर कशी ती व्यवस्थित केली ते पुढं पाहूया. तर इथं मी कांदा पोहे बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पोहे भिजवतो त्या पद्धतीने इथं मी 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत. आता हे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. हा पदार्थ करत असताना तुम्ही साहित्य वाटीनंच मोजून घ्यायचं आहे. जेवढे आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने इथं आपण 1 वाटी रवा घालायचा आहे. रवा कुठलाही घेतला तरी चालेल, मोठा छोटा कुठलाही रवा घ्या. तर बघा, रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि आता यामध्ये घातलं अर्धी वाटी दही. दहीसुद्धा 1 वाटी घातलं तरी चालेल, पण माझं दही खूप आंबट होतं त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलं आणि याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं. नंतर काय केलं, मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि अशी मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतली. बघा, अशा पद्धतीनं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, अशी मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा, ज्या पद्धतीनं आपण डोशासाठी इडलीसाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीचं बॅटर इथं बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी बारीक करून घ्यायचं आहे याला. तर बघा, हे सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे. जर तुमच्याकडे प्रमाण तुम्ही जास्त वापरत असाल तर तुम्ही थोडं थोडं घेऊन बारीक करा, कारण मिक्सरच्या भांड्याला जास्त लोड सहन होत नाही आहे. आता हे बॅटर आपण एक 10 मिनटं झाकून ठेवलं. 10 मिनटांनी बघा मस्त असं हे बॅटर भिजलेलं आहे. आणि आता या बॅटरमध्ये आपण चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर हे असं सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. बघा, इथं मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते. कांदा खात नसाल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल. थोडीशी कोथिंबीर घातली, टोमॅटो घातलं आणि इथं हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका व्हिडिओमध्ये मला एक जणीने कमेंट केलं की तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट म्हणता पण ही पेस्ट तर लालच आहे. अहो, 4-5 हिरव्या मिरच्या जर घेतल्या आणि त्यात जर 1 मिरची लाल टाकली तर ती सगळी पेस्ट लाल होते. त्यामुळे ही सुद्धा पेस्ट तशीच झालेली आहे. 1 मिरची लाल घेतली आणि बाकीच्या सगळ्या मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत. आता पेस्टसुद्धा आपण या बॅटरमध्ये घातलेली आहे. आता घातलं चवीपुरतं मीठ आणि मीठ घालून हे सगळं बॅटर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरचीची पेस्ट सगळं बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य तर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अर्धा चमचा यामध्ये इनो सोडा घातलेला आहे. इनो सोडा नसेल तर आपला खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल. इनो सोडा घालून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं बॅटर तयार करत असताना कांदा टोमॅटो घालण्याच्या अगोदर आपण इथं तवा ठेवला होता गॅसवरती गरम करण्यासाठी मीडियम हीटवरती. तर तवाही चांगला गरम झालेला आहे, त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. आता मी काय करते, मधले जे 3 छिद्र आहेत त्यामध्ये आप्पे न सोडता मी बाजूच्या सगळ्या छिद्रांमध्ये आप्पे सोडून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण ज्यावेळेस गॅस मिडियम करतो त्यावेळेस मधले जे 3 छिद्र आहेत तर त्यांना जास्त हीट मिळते, त्यामुळे त्यातले आप्पे पटकन भाजतात. त्यामुळे मी मधले जे 3 छिद्र आहेत त्यामध्ये आप्पे न सोडता बाजूच्या सगळ्या छिद्रांमध्ये आप्पे सोडते. आप्पे तर इथं सोडून मस्त असे 5 मिनटं वाफवून घेतलेले आहेत. आता खालची बाजू मस्त अशी वाफवून झालेली आहे. बघा, मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत. आता हे आप्पे पलटून घेऊया आणि याला 5 ते 10 मिनटं मस्त असं खालची बाजूसुद्धा मस्त अशी वाफवून घेऊया. आता तुम्हाला सांगते माझे आप्पे कुठं बिघडले. आपण ज्यावेळेस रवा आणि पोहे घेतले त्यावेळेस आपला रवा आणि पोह्याचं बॅटर थोडंसं माझ्याकडून पातळ झालं होतं, त्यामुळे माझे आप्पे व्यवस्थित झालेले नव्हते. तो व्हिडिओ माझा डिलीट झाला माझ्याकडून, नाही तर तुमच्यासोबत तो नक्की शेअर केला असता. हा प्रॉब्लेम सगळ्याच गृहिणींना येतो. मग त्यावेळेस काय करायचं, मग काय मी इथं डोकं चालवलं आणि आप्प्यासाठी बॅटर भिजवलेले त्याचे आप्पेच बनवले. बघा, मस्त असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत. काय केलं यामध्ये, जर तुमचं आप्पे बनवताचं बॅटर पातळ झालं असेल तर त्यात थोडं बेसन पीठ घाला. ज्यावेळेस तुम्ही रव्याचे आप्पे बनवता, जर ते रव्याचे आप्पे बनवत असताना बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं आणि मस्त असे आप्पे अगदी टम्म फुगलेले आप्पे तयार होतात. इथं सुद्धा मी तेच केलेलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं बेसन पीठ घातलं आणि आपलं बॅटरसुद्धा व्यवस्थित तयार झालं आणि मस्त असे आप्पे माझे तयार झाले. काहीच हरकत नाही, एखादी रेसिपी एखादा पदार्थ जर आपल्याकडनं चुकलं तर आपण दुसऱ्या वेळेस करायला तो घाबरतो. तर बिनधास्त करायचा पदार्थ जरी बिघडला तर त्याचं सोल्युशन
काढायचं किंवा तुम्हाला त्याचं सोल्युशन हे मिळणारच. चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. त्यामुळे कुठलाही पदार्थ करत असताना बिनधास्त करायचा. चुकला तरी चुकू द्यायचा, चुकला तरी त्याला दुरुस्त कसं करायचं याचा विचार करायचा. चुकला म्हणून तो परत करायचा नाही याचा असा अजिबात विचार करायचा नाही. तर चला, मस्त असे पोह्याचे आप्पे इथं तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हो, रोज रोज पोहे खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे काय करायचं, कधीमध्ये असे पोह्याचे आप्पे करून खायचे. मस्त लागतात, भारी लागतात. चटणी करा, सॉससोबत खा किंवा असेही गरमागरम खाल्ले तरीसुद्धा चालतील. मला माहिती आहे तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडली, त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक तर करणारच आहात. लाईक केलं आहे, नवीन आहे तुम्ही चॅनेलवर, मग काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा बरं का, नाहीतर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल. मग काय सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा. आता मात्र माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणारच. मग काय, चला. अरे बापरे, ही गोष्ट सांगायची तर विसरलेच. या अगोदर मी सोनालीज किचनवरती भरपूर अशा आप्प्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी असतात आपल्या, त्यामुळं लिंक तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि आता चला, पुन्हा भेटूया की आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.